पंचशील ध्वजाच्या सन्मानासाठी बौद्ध समाजाचा एल्गार 15 दिवसात पुनर्स्थापना करा अन्यथा तीव्र जनआंदोलन। लोहा शहरातील जायकवाडी वसाहतीमध्ये गेल्या अनेक दशकापासून उभारण्यात आलेल्या पंचशील ध्वजाच्या पुनर्स्थापनेसाठी बौद्ध समाजाने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। निर्धारित कालावधीत मागण्यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने व्यापक व तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल असा स्पष्ट इशारा धम्मबंधू भगिनीने दिला आहे। याबाबत तहसील प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की 14 एप्रिल 1990 रोजी जायकवाडी वसाहतीमध्ये धार्मिक श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि बौद्ध समाजाच्या अस्मितेचे प्रतीक म्हणून पंचशील ध्वजाची स्थापना करण्यात आली होती। मात्र प्रशासनाच्या दबावाखाली हा ध्वज हटविण्यात आल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे। या घटनेमुळे बौद्ध समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक भावना दुखावल्याची भावना व्यक्त केली आहे। निवेदनात पुढे म्हटले आहे की संबंधित जागा विश्वशांती बौद्ध विहार या धार्मिक स्थळासाठी नियोजित आहे। या जागेची अधिकृत मोजणी करून 929 चौरस मीटर 9.29 क्षेत्र निश्चित करण्यात यावे। तशी संपूर्ण परिसराला तार फेन्सिंग किंवा संरक्षक कंपाऊंड उभारून पंचशील ध्वजाची पुनर्स्थितीनुसार सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्यात यावी अशी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। आज दिनांक 23/6/2026 रोजी हजारोच्या संख्येनं या ठिकाणावर तहसील कार्यालयावर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अंजली आंबेडकर सन्मान नेतृत्वामध्ये यांच्या शांततेच्या मार्गनिर्देशानुसार अतिशय शांततेमध्ये आंबेडकरी समाज उतरला। वंचित बहुजन आघाडीचे सर्वच दिग्गज नेते या ठिकाणावर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं उपस्थित होते। आंबेडकरी चळवळीतील युवा नेते हेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। प्रशासनाला म्हणजे याची जाग आली पाहिजे, कारण 5 दिवसापूर्वी आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी काही कार्यकर्त्यांनी सन्मान निवेदन दिलं होतं 4-5 दिवसा, परंतु शासनाकडून कुठलाही मार्ग निघाला नव्हता। म्हणून मोर्चा काढण्यासाठी म्हणजे मजबूर व्हावं लागलं। मोर्चा काढण्याची इच्छा नव्हती, परंतु पंचरंगी धम्मध्वज हा संपूर्ण महाराष्ट्रच नाही, देशातलेच भारतातलेच लोक नाही, ते विश्वातल्या सर्व बौद्ध धर्मीय लोकांच्या अस्मितेचा तो विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे। कारण पंचरंगी धम्मध्वज हा मुळात शांततेचं प्रतीक आहे, परंतु जे काही जातीय मानसिकतेमधून भूमाफियांनी तो JCB लावून तिथला तो झेंडा म्हणजे पाडत असतानाही काय आमच्याकडे व्हिडिओ आले पाहून अतिशय खेद वाटला। बुद्धाच्या शांततेच्या देशामध्ये जर अशी अशांतता निर्माण करण्याचं जर कुणी काम करत असेल, प्रशासनाने वेळीच त्याच्यावर पाबंद आणला पाहिजे, त्यांच्यावर कायद्यानुसार गुन्हे दाखल केले पाहिजे आणि आंबेडकरी समाजाच्या भावनेशी कुणी खेळण्याचा प्रयत्न करू तर जर अशा काही घटना घडल्या तर आंबेडकरी समाज स्वस्थ बसणार नाही, वंचित बहुजन आघाडी स्वस्थ बसणार नाही। पुढचं जे काही काम होईल ते श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि निर्देशानुसार या ठिकाणावर लोहा तालुक्यामध्ये काम होईल। मी या ठिकाणावर सर्व आंबेडकरी समाजांनाही सध्या शांततेचं आव्हान करत आहे। शासन आपल्याला निश्चित सहकार्य करेल। आपण शासन प्रशासनाच्या थोडंसं काही कालावधी आपण त्यांच्याबून राहूया निश्चितपणे, ही आमची एक मागणी आहे नम्रतेची। आणि नंतर आपण कुणीही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, सन्मान्य अंजली आंबेडकर, सुजात भैया आंबेडकर यांच्या कार्याला कुठेही गालबोट लागणार नाही, याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि शांततेमध्ये आपण आपल्या घरी जावं। सर्वांचं मंगल हो। आज लोहा येथील जायकवाडी वसाहत येथे पंचशील ध्वजाचा अवमान झाल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडी व समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। जनाक्रोश मोर्चामध्ये मागण्या पंचशील ध्वज दे त्यात जायकवाडी वसाहत येथे पुनर्स्थापित करा, जे आमचं ध्वज काढण्याचं काम काही त्या भूमाफियानं केलं आहे त्याच्यावर अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज मोर्चामध्ये सहभागी झालोत। व आज तहसीलदार साहेब यांच्यासोबत सविस्तर असं चर्चा झालेला आहे। येणाऱ्या 4 दिवसामध्ये त्या संबंधित विषयी पूर्ण मार्ग काढून सन्मानाने तिथं ध्वज लावण्याचं आश्वासन आता
माननीय पय्याबोधीजी भंतेजी यांच्या समक्ष तहसीलदार साहेबांनी दिलेलं आहे. जर तहसीलदार साहेबांनी 10 दिवसामध्ये आम्हाला त्या ठिकाणी ध्वज न लावल्यास येणाऱ्या काळामध्ये युवकाचे आयकॉन सुजातदादा आंबेडकर यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील तमाम वंचित बहुजन आघाडी व बौद्ध समाजाच्या वतीनं मोठा एल्गार मोर्चा काढू एवढंच बोलतो. कधीपर्यंत बसवण्याचं 10 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. त्याच्यानंतर काय भूमिका असणार आहे? त्याच्यानंतर सुजातदादा यांना सुजातदादा यांना सोबत घेऊन विचारात घेऊन मोठा जनाक्रोश मोर्चा त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. आपला जे ध्वज आहे सन्मानानं आणि संविधानिक मार्गानंच त्या जायकवाडी वसाहत येथे बसवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. लोहा शहरामध्ये जनाक्रोश मोर्चासाठी जो आपला इथून ग्रामीण भागातून शहरातून जे आमच्या माता भगिनी सर्वजण जे आले होते हे अतिशय तळमळीने आले होते आणि शासनाला या ठिकाणी आमच्या या जनाक्रोश मोर्चाचं नेतृत्व आमचे धम्मगुरू आमचे पूजनीय पय्याबोधीजी थेरो आणि सर्वच आमचे गंगाधररावजी महाबळे वंचित बहुजन आघाडीचे आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष भंतेजी वारंवार सांगतात डॅशिंग जिल्हाध्यक्ष आमचे शंकरदादा महाजन, राज्य आटकोरे आणि सर्वच नामदेवरावजी बुद्धे, छगन हटकर सर्व आमच्या टीमनं या ठिकाणी गेल्या 1 मेपासून या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी मोर्चा यशस्वी म्हणण्यापेक्षा आम्ही शासनाला या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन या जातीवाद्यांना चेतावणी दिलेली आहे. ही सुरुवात आहे आणि लवकरात लवकर 10 दिवसाच्या आत यांनी या आमच्या चेतावणीला जर त्यांनी काही कुठं जर याचा काही झालं नाही, त्यांनी कुठं आमच्या मागण्या या 6 मागण्या जर मान्य केल्या नाही तर आज आम्ही शांततेत या ठिकाणी सर्व भीमसैनिक माता भगिनी तरुण बांधव आमची सपनाताई खाडे सगळे या ठिकाणी शांततेत आम्ही आलो होतो आणि पुढच्या वेळेस मग कोणाचं ऐकणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं, कारण आम्ही आमचा बौद्ध धम्म शांतता प्रिय आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीसुद्धा आमच्यामध्ये आहे. ती येणाऱ्या आमच्या पुढच्या तुम्ही लवकरात लवकर जर मागण्या केल्या नाही तर पुढचं जे आमचं आंदोलन राहील त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती दिसेल. आज तुम्हाला तथागत गौतम बुद्धांची शांती दिसली. एवढं मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो आणि आलेले जे आमचे ग्रामीण भागातून जे आमचे तरुण बांधव, वयोवृद्ध माता भगिनी, लहान लहान बालकं, लेकरं सर्वजण या मोर्चामध्ये दिसलेले आहेत. आपण आलेले आहात त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. 100% या ठिकाणी सर्व असं लोकांच्या असं सर्वांचं म्हणणं आहे की आमदार या प्रॉपर्टीमध्ये 50% आहेत. कारण प्रतापराव पाटील चिखलीकर, कारण का की 2025च्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी लक्षवेधी क्रमांक 14 उपस्थित केला होता. त्याच्यामध्ये सरळ म्हणतात की ही जी जमीन आहे 2014ला तुमच्याच काही जलसंपदा विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी हे संगनमत करून तिथं हे गुन्हे म्हणजे रजिस्ट्री करण्यात आलेली आहे. यांच्यावर अध्यक्ष महोदय तुम्ही यांच्यावर गुन्हे दाखल करणार का? आणि जिल्ह्यामध्ये 17 ठिकाणी अशा जमिनी आहेत, या शेतकऱ्यांना तुम्ही परत देणार का? त्याच्यामुळं इथले नगराध्यक्ष, काही लोक म्हणतात लोहायातले जे नगराध्यक्ष आहेत हे याच्यामध्ये आहेत. कोणी म्हणालेत ते लंगडा आपले संजय गुंडावार, ते म्हणतात ते कोणीतरी आहे. कोणी आणखीन असे 5-7 आता 5 नावं जे प्लॉटिंगची अशा जमिनी शोधतात शासनाच्या. त्याच्यापैकी उदगीरचे 2-3 आहेत, परभणीचे 1-2 आहेत आणि लोह्यातला तो दिगंबर कोटलवार जातीयवादी तो आहे. आणि सगळ्यांचे नावं आता हे भीमसैनिक दिसल्यानंतर आता पडद्याच्या मागचे जे आहेत ते पडद्यावर येणार नाहीत, हे तितकंच खरं आहे. आज लोहा या ठिकाणी आम्ही जन आक्रोश मोर्चाचे नियोजन केले होते. आज हा मोर्चा जो आहे तो यशस्वी झाला. मागील 1 महिन्यापासून शंकरजी महाजन दक्षिणचे जिल्हाध्यक्ष व पंचशील कांबळे इथले माजी नगरसेवक व युवा नेते या दोघांनी संपूर्ण लोहा तालुका, कंधार तालुका पिंजून काढून आज एवढा मोठा जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाच्या अनुषंगानं आम्ही तहसीलदार यांना आम्ही चर्चा केली. त्यातून त्यांनी सांगितले की 3 दिवसाच्या आत आम्ही सीओ व संपूर्ण म्हणजे जिल्हाध्यक्ष कमिटी यांच्यासोबत आम्ही समन्वय साधून एक मीटिंग घेऊ व त्याच्यातून आम्ही जो मार्ग आहे तो काढू व सन्मानाने आम्ही त्या ठिकाणी ध्वज लावू. त्याच्यानंतरही पलीकडे जाऊन आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की
10 दिवसाच्या आत जर आमचा तिथं ध्वज सन्मानानं लागला नाही तर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही याच्यापेक्षा मोठा असा एल्गार मोर्चा काढू, एवढं मात्र नक्की आहे। आणि जनतेची भावना लक्षात ठेवून आम्ही या ठिकाणी आज हा मोर्चा अतिशय शांततेमध्ये घेतलेला आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा मोर्चा आमचा शांततेमध्ये संपन्न झाला असं मी सांगतो। हा जन आक्रोश मोर्चा जो होता, हा जो संविधानाने आम्हाला आर्टिकल 19(1)(2) मध्ये जो अधिकार दिला मोर्चा काढण्याचा, त्याच्या अधीन राहून हा मोर्चा निघालेला आहे। पहिल्यांदा हायकोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे त्याचं एक भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी जाहीर निषेध करतो। कारण एखाद्या जागेवर जर पंचशील ध्वजा असेल तर त्यासाठी सुप्रीम कोर्टाचं 16 एप्रिल 2004चं जजमेंट आहे, ते कोणतेही निकष पाळले नाही। नंबर 2, पुन्हा सुप्रीम कोर्टाने आपल्याला माहीत असेल 6 नोव्हेंबर 2024ला एक जजमेंट दिलेलं आहे सरन्यायाधीश सूर्यकांत, ते सांगतात एखाद्या जागचा जर ध्वज काढायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा नोटीस देणं बंधनकारक आहे। तुम्हाला बुलडोजर प्रकरण माहीत असेल उत्तर प्रदेशचं, रोडवरले घरं पाडले, सुप्रीम कोर्टाने 25 लाखाचा दंड दिलेला आहे, नोटीस दिली नाही। नंबर 2, किमान 15 दिवसाचा वेळ देणं बंधनकारक आहे आणि अपील करण्यासाठी संधी देणं बंधनकारक आहे। एकतर हे कोणतेही निकष पाळले नाही। संबंधित दरोडेखोर लोकांनी सगळी यंत्रणा पैशाने विकत घेऊन चुकीचे अधिकाऱ्याला धरून चुकीचे कागदपत्र हायकोर्टासमोर दिल्यामुळे ते वन साईड निर्णय दिलेला आहे। त्या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करतो। आमच्याकडे लढण्यासाठी कायदेशीर बाळासाहेब आंबेडकरांसारखे आहेत, रोडवर लढण्यासाठी आमचे पंचशील भाऊ कांबळे असतील, आमचे वंचित आघाडीचे पदाधिकारी असेल आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय धम्मगुरू पयाबोधी असतील, आम्ही रोडवरली लढाई लढण्यासाठी आम्ही तयार आहोत। बाबासाहेबाच्या लेकराला तुम्हाला माहीत असेल आतापर्यंत लढल्याशिवाय काही नाही भेटलं, तर आमचा भारतीय संविधानावर विरोध आहे। दिलेला निर्णय चुकीचा आहे, दिलेले कागदपत्र चुकीचे आहे। कारण तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पंचशील ध्वज काढला, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा 3(1)(3) आणि 3(1)(20) वाचा। ज्या ठिकाणी श्रद्धास्थळ आहे, ज्या ठिकाणी वंदनीय स्थळ आहे, ज्या ठिकाणी पूजनीय स्थळ आहे, 3(1)(t) आणि 3(1)(20) सांगतं, त्याच्यावर अटॅची दाखल करा। जे जे झेंडा काढण्यामध्ये सहभागी होतं त्यांच्यावर कायदा सांगतो, मी नाही, मी भावनेच्या भरात बोलत नाही, मी जबाबदारीने बोलतो, त्याच्यावर अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजेत। या प्रकरणात जे जे अधिकारी आहेत या सगळ्याला सस्पेंड करून त्याच्यावर अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजेत आणि लवकरात लवकर आमचे जे नेते आहेत पंचशील भाऊ कांबळे यांनी सांगितलं ते इज्जतीने द्या, आमची जागा आमच्या हवाली करण्यात यावं, अन्यथा आम्ही भीम सैनिक त्यांना कायदेशीर घोडे लावल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो, थांबतो। जय भीम। मी किरण घुंगडे सेनेचा महाराष्ट्र विभागाचा प्रदेश अध्यक्ष आहे। आज या लोहारा शहरामध्ये जे जायकवाडी वसाहतीमधला जो पंचशील ध्वज या ठिकाणी जातीवादी लोकांकडून किंवा प्रशासनाकडून काढून टाकण्यात आलेला आहे, त्यांचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन सेनेच्या वतीने व आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे या ठिकाणी एक मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं, त्या मोर्चाच्या सर्व मागण्याला या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो। आणि ज्या प्रस्थापित आमदार खासदारांनी ज्यांच्या इशाऱ्यावरून या शासनाने या ठिकाणी झेंडा काढलेला आहे, तो झेंडा तात्काळ या ठिकाणी लावण्यात यावा, अशा प्रकारची प्रमुख मागणी या ठिकाणी घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत, तेव्हा तात्काळ लावावा अशा प्रकारची रिपब्लिकन सेनेची भूमिका आहे आहे म्हणून थांबलेली आहे। तसेच या ठिकाणचा जो मोर्चा आहे तो आपण सर्वांना माहीत आहे की पंचशील धम्मध्वजाचा आहे आणि त्याचसोबत जी विश्वशांती बौद्ध विहाराची नियोजित जागा आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे। आपल्याला वाटत असेल की फक्त या मोर्चामध्ये बौद्ध समाज आहे, तसं अजिबात नाही आहे। हा मोर्चा फक्त कुठल्या तरी जातीचा नाही आहे, या मोर्चामध्ये आपल्याकडे बौद्ध पण आलेले आहेत, मुस्लिम वर्ग पण आहे, OBC वर्ग पण आहे आणि हिंदू पण या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर एक पक्षीय हा मोर्चा नाही आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तुम्हाला जर दिसत असतील बॅनर, या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छिते लातूरवरून काही कार्यकर्ते आलेले आहेत जे राष्ट्रवादीचे आहेत, पण त्यांचं मूळ म्हणणं आहे की आम्ही आंबेडकरवादी आहोत म्हणून इथं आलेलो आहोत। त्यामुळं हा सगळ्यात मोठा मोर्चा कुठल्या तरी झेंड्याचा म्हणून नाही आहे, तर हा मानवतेचा जो मोर्चा आहे तो मानवतेचा आहे। हा पंचरंगी धम्मध्वज कुठल्याही जातीचा नाही आहे, तो तथागत गौतम बुद्धांनी जो मार्ग दिलेला आहे मध्यम मार्ग त्याच्यासाठी मानवतेचा आहे। मला उदाहरणात सांगायचं आहे, जर पत्रकार दादा आहेत या ठिकाणी, यांच्यावर जर कुणी हल्ला केला, कुणी मारला आणि मी या ठिकाणी बघत राहिले, तर दादा अर्थातच म्हणणार आहेत की यांच्यामध्ये माणुसकी नाही आहे का, ह्यांनी मला मदत केली नाही। हे माणुसकीचं जे तत्त्वज्ञान आहे ते तथागत गौतम बुद्धांनी दिलेलं आहे, तो धम्मध्वज आम्हाला माणुसकी शिकवतो। आम्ही माणुसकीच्या नात्याने या ठिकाणी धम्मध्वजासाठी आलेलो आहोत। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती सचिव। आज आपण पंचशील ध्वजाचा जो अवमान झालेला आहे, विश्वशांती बौद्ध विहाराच्या जागेचा
बुलडोझर लावून जी जागा त्यांनी हस्तांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यासाठी आपण आज सर्व बौद्ध बांधव इथं जमलेलो आहोत. आपले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या मार्गदर्शनावर आज हा मोर्चा यशस्वीपणे इथं पार पडलेला आहे. सर्व जनतेला मी एकच गोष्ट सांगू शकते की शांतीच्या मार्गानेच जे आपल्याला तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं आलेलं आहे, त्याच मार्गाने आपण तिथे पंचशील ध्वज पुन्हा एकदा रोवून विश्वशांती बौद्ध विहार स्थापन करू, ही माझी दृढ श्रद्धा आहे श्रद्धेय बाळासाहेबांवरती, आणि ती सर्व जनतेमध्ये मला आज दिसून आलेली आहे. जय भीम.